नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो महत्त्वाचे असे अपडेट मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. त्यातपूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आणि डेलीच्या अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. मित्रांनो मोफत बियाणे योजना महाडीबीटी अंतर्गत जी बियाणाची जी योजना होती त्या योजनेअंतर्गत जर आपण फॉर्म भरला असेल तर त्या बियाणाची जी यादी आहे ती निवड यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. निवड यादी या ठिकाणी वेबसाईटवरती अपलोड झालेली आहे. तर तुम्ही तुमचे नाव लगेच जाऊन यादीमध्ये चेक करा. थोड्या दिवसासाठी ही मुदत आहे मित्रांनो. थोड्या दिवसासाठी ही जी मुदत आहे ती मुदत असणार आहे. लगेच तुम्ही तुमचे जाऊन नाव चेक करू शकता की तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये आले आहे की नाही. त्यानंतर तुमच्या गावाची जी यादी आहे ती गावाची यादी तुम्ही या ठिकाणी या वेबसाईटवरती बघू शकता. तर आपले नाव या ठिकाणी कशा पद्धतीने चेक करायचे आणि गावाची यादी कशा पद्धतीने बघायची आपण यामध्ये पुढे बघणार आहोत. तर कशा पद्धतीने आपण आपल्या गावाची यादी बघू शकतो आणि आपले नाव कशा पद्धतीने यादीमध्ये आले आहे की नाही हे चेक करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी आपल्याला मोबाईलवरती असा मेसेज आलेला असेल. फार्मर आय डी आपला दिलेला असेल. त्यानंतर आपली जी घटक आहे आपण ती घटकाचं म्हणजे पिकाचं नाव आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं असेल. त्यामध्ये बघा या ठिकाणी असा मेसेज आलेला असेल. आपली सोयाबीन या घटकासाठी निवड झाली आहे. सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. आजपासून 5 दिवसाच्या आत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा, अन्यथा आपली निवड रद्द होईल. आपण एकदाच बियाणे उचल करावायचे आहे. अधिक वेळा उचल केल्यास उचल केलेल्या पूर्ण बियाणाची किंमत वसूल पात्र आहे असे या ठिकाणी असा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला असेल. त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुमचं जे नाव आलेलं आहे की नाही यादीमध्ये तुमच्या गावाची यादी कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता आणि तुमचं नाव कशा पद्धतीने चेक करू शकता. चला तर आपण हे पुढे बघूया. बघा या ठिकाणी आपण महाडीबीटीच्या वेबसाईटवरती आलेलो आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या ठिकाणी आल्यानंतर बघा या ठिकाणी मोबाईलच्या उजव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतात. त्या 3 डॉटवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा डेस्कटॉप साईट असे ऑप्शन दिसेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी असा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी बघा तुम्हाला जे आपल्या डाव्या साईडला तुम्हाला या ठिकाणी 5 माहिती दिलेली आहेत. अर्जाची सद्यस्थिती तपासा, निधी वितरित लाभार्थी यादी, त्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची तारीख व क्रमावर वेळेनुसार यादी आणि महाडीबीटी प्रथम अर्ज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी 4 नंबरचं जे ऑप्शन आहे महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला आपली माहिती भरायची आहे. आपल्या गावाचं जे नाव आहे ते गावाचं नाव आपलं नाव या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. बघा या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी विचारले बघा बाब प्रकारमध्ये आपल्याला या ठिकाणी जे बियाणे औषधी व खते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर आपला जो तालुका आहे तर तालुका आपल्याला या ठिकाणी आपला तालुका निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपलं जे गाव आहे ते गाव आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. गाव आपण निवडल्यानंतर या ठिकाणी बघा योजनेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा खूप सारे योजना या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. पण आपल्याला स्क्रोल करून थोडंसं खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा सीड व्हिलेज स्कीम यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. सीड्स व्हिलेज स्कीम यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचा जर अर्ज क्रमांक तुमच्याकडे असेल तर अर्ज क्रमांक टाकून या ठिकाणी शोधा बटनावरती क्लिक करायचे. जर तुमच्याकडे अर्ज क्रमांक नसेल तर या ठिकाणी बघा गावाची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि अर्ज क्रमांक टाकल्यानंतर तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे की नाही हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. बघा आपल्याकडे त्यानंतर शोधा बटनावरती क्लिक करायचे. शोधा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा शोधा बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला आपले जे बघा या ठिकाणी आपल्याला जो अर्जदार आहे तो अर्जदाराचं या ठिकाणी अर्ज क्रमांक दाखवेल. त्यानंतर अर्जदाराचं नाव दाखवेल. त्यानंतर जो तालुका, जिल्हा, गाव, त्यानंतर आपली जी जात असेल ते जात, लिंग, वय, आपली जी सर्व माहिती आपण फॉर्म भरताना जी सर्व माहिती भरली होती ती सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यानंतर जी बाब आहे सीड्स म्हणून बी म्हणून ते या ठिकाणी दिसेल. योजना कोणती
ती या ठिकाणी आपल्याला दिसेल, आपण जी योजना सिलेक्ट केली होती ती. त्यानंतर घटकाचे नाव, म्हणजे आपण कोणत्या घटकासाठी अर्ज केला होता ते या ठिकाणी दिसेल आपल्याला, सर्व या ठिकाणी दिसेल. त्यानंतर अनुदानाची जी रक्कम आहे ती किती मंजूर झालेली ती या ठिकाणी आपल्याला या कॉलममध्ये या ठिकाणी दिसेल. सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करून तुमची PDF डाउनलोड करू शकता किंवा PDF किंवा एक्सेल तुम्ही तुमची या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि तुमची माहिती या ठिकाणी चेक करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये आलेलं आहे की नाही, तुमची निवड या ठिकाणी झालेली आहे की नाही या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. शेतकऱ्यांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.